नमस्कार. मनाच्या श्लोकांचा अभ्यास करत आहोत आपण. आज 80वा श्लोक बघूयात. प्रथम श्लोकच घेऊयात. धरा श्रीध्वरा त्या हरा अंतरा ते, तरा दुस्तरा त्या परासागरा ते, सरा विसरा त्या भरा दुर्भरा ते, करा नी करा त्या खरा मस्त राहते, करा नी करा त्या खरा मस्त राहते. जय जय रघुवीर समर्थ. हा श्लोक तुम्ही वाचलात तर तुमच्या लक्षात येईल 16 वेळा याच्यामध्ये र आलेला आहे. बघा किती छान कल्पना दिली याच्यामध्ये. उच्च उच्च स्तरावर आपल्याला विचारांनी समर्थ घेऊन चाललेले आहेत. कारण आपले जे पहिले विचार होते त्या विचारात कसा फरक पडत चाललेला आहे. समर्थांना माहिती आहे की प्रत्येक वेळेला वेगवेगळी परिस्थिती असते आणि वेगळ्या वेळेने समजून सांगावं लागतं. तेव्हा माणसाचं मन कुठेतरी थोडं तरी सकारात्मक होत जातं. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय श्रीवर म्हणजे विष्णू असं सांगितलंय. श्री म्हणजे लक्ष्मी, वर म्हणजे तिचा पती, लक्ष्मीचा पती अर्थातच. म्हणून राम आणि विष्णूचा, राम हे विष्णूचा अवतार आहेत ना, म्हणूनच येथे श्रीवर म्हटलेलं आहे. हर म्हणजे शंकर, शंकरांच्या अंतःकरणात सुद्धा रामाचाच निवास असे. आपल्याला माहिती आहे शंकर आणि राम यांचं काही दोन्ही शब्द कसे आहेत. अशा ज्या शंकरांनी रामाचं स्तुती केलेली आहे, वर्णन केलेलं आहे, जप केलेला आहे, त्या रामाला दृढ मनामध्ये धरा असं त्यांना सांगायचंय. असे समर्थ आपल्याला सांगतात. त्या रामाला म्हणजे शंकरांनी सुद्धा ज्याचं कौतुक केलेलं आहे, ज्याचं चिंतन केलेलं आहे, अशा रामाला तुम्ही पण दृढ मनामध्ये ठेवा असं सांगतायत त्यांनी. 2 ओळींमध्ये आहे बघा अर्थ. संसार सागरापासून दुस्तर आहे तरी रामांना तुम्ही अंतर्यामी धरा. आणि म्हणून गीतेत त्यांनी सांगितलं की तुम्हाला गीतेत पण आश्वासन मिळालेलं आहे बघा. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, 12वा अध्याय 7वा श्लोक, नाही का. सगळं सांगितलेलं आहे. कारण जी व्यक्ती मन आणि बुद्धी भगवंताला जवळ स्थिर करते आणि त्याला शीघ्र गतीने जन्ममृत्यूपासून सुटका होते. म्हणजे राम नाम नौका तरुण नेते, नाही का आहे ना, राम नाम नौका. हरा अंतराते, आता हरा अंतरा लिहिले त्यांनी. हरा अंतर धरा श्रीवरा त्या हरा अंतराते. हरा अंतराते म्हणजे अंतःकरणापासून संसार निराश करा. आता अंतःकरणापासून संसाराला हे द्या, सोडून दिलं तरी चालेल. म्हणजे चिंतन करू नका त्याचं, असं त्यांना सांगायचं आहे. आता बघा रा शब्द किती वेळा आलाय? 16 वेळा आलेला आहे. किती खाल्लं तरी आपलं पोट भरतच नाही, नाही का. तरी आपल्याला सारखं पोट भरण्यासाठी सुद्धा एक उद्योग आहे. आता तिसरा ते सुद्धा विसरा असं ते म्हणतात. उदाहरणार्थ अग्नीमध्ये किती इंधन टाकले तरी ते शांतच होत नाही, बरोबर आहे ना. सागराला किती नद्या मिळाल्या तरी सागर कधी तृप्त होत नाही, अजून अतृप्तीच आहे ती. म्हणून अतृप्ती झाली ना की माणसाचा त्यातनं मस्तराचा जन्म होतो बघा. नरा तरा दुस्तरा त्या परा सागरा ते, सरा विसरा त्या भरा दुर्भरा ते. ज्या वेळेला मस्तराचा जन्म होतो त्यावेळेला मात्र मन आपलं कसं होतं? अशांत होतं. नामाच्या ऐवजी द्वेषाचे चिंतन आपलं सुरू होतं. किती कशी सुरुवात होते पहा, समर्थ सांगतात. आणि मस्तर किती घातक आहे, किती घातक आहे मस्तर. एकमेकाचा मस्तर करणं किती वाईट आहे. ज्ञानाने आपल्याला रामाची आराध्य देव जो आहे तर त्या लंकेला जाण्यासाठी पूर्वी सुद्धा रामांनी समुद्रावरती रामेश्वरला शिवलिंगाची स्थापना केली होती. म्हणजे रामाचं आणखीन शिवांचं हे सांगतायत आपल्याला समर्थ. शिवजी नेहमी रामाच्याच नावाचा जप करीत असतात, तेही आपल्याला त्यांनी सांगितलं. नंतर तुळशीरामायण सुद्धा शिवजीने स्वतः देवी पार्वतीलाच रामकथा सांगितलेली आहे असं वर्णन आहे.
की स्वतः शंकरांनी रामाची कथा पार्वतीला सांगितलेली नाही. सहस्रनाम तत्तुल्यम, सगळ्यात कोणतं श्रेष्ठ नाव आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की रामाचं नाव सर्वश्रेष्ठ आहे. विष्णू सहस्रनामात आलेलं आहे, रामरक्षेमध्ये पण आलेला आहे हा श्लोक. म्हणून त्यांचं दोघांचं अगदी अतूट नातं आहे. दोघांची उपासना केली तरी ती एकाच ठिकाणी जाते. ज्ञान जर असेल ना आपल्याला तर आपल्याला आपली ती शक्ती ओळखता येते. भक्तीने आपल्याला ईशशक्ती ओळखता येते, वाढवता येते. आणि म्हणून मी कोणी नाही तर मी कोणी नाही अशी स्थिती असेल तर ती भक्तीची सुरुवात आहे. जोपर्यंत उपासना म्हणजे मी नाही तोपर्यंत ठीक आहे, पण मी करत नाही, ती जी भक्ती आहे ती श्रेष्ठ भक्ती आहे. माझे काहीही नाही या ज्ञानाने मला जाणीव झाली पाहिजे. हे सगळं आहे ते भगवंताचं आहे, ही जाणीव झाली पाहिजे, असं ज्ञान झालं पाहिजे. त्यासाठी गुरु हवा. म्हणून कोणी गुरु श्रेष्ठ आपल्याला मार्गदर्शन करणार आहे असं समजतात. म्हणजे कुठून आलं बघा. मत्सर नकोय आपल्याला. शिवाचं आणि रामाचं नातं कसं आहे हे शिव समजून दिलं. जर आपण स्वतः करायला लागलो तर आपला अहंकार वाढेल. म्हणून मी करत नाही तर भगवंतामुळे सर्व होतं, हे ज्ञान पाहिजे आहे. ह्या ज्ञानाची ते होतं. नंतर रामाचा जप जर शंकरांनी केला आहे तर क्षुद्र माणसाची काय विचार करायचा. त्यांनी केला काय जप आणि नाही केला काय असं समर्थ म्हणतात. म्हणून त्यांनी एका ठिकाणी वापरले बघा शब्द, करा नि करा त्या खरा मत्सरा. त्या मत्सराचा काय विचार करायचा. निकरा त्या खरा मत्सरा, ते मत्सर वाढत जातो त्याचा. आणि त्यांनी रामाचा जप नाही केला तर त्याला एवढं सांगितलं की शंकर भगवंताची पूजा केल्यासारखीच आहे रामाचं जप केल्यावर, आणि रामांची पूजा केल्यानंतर पण शंकरांची पूजा केल्यासारखी, शंकराची पूजा केल्यावर रामाची पूजा केल्यासारखं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी त्यांनी आपल्याला 16 वेळा याच्यामध्ये श्लोकात येऊन समजून सांगितलेल्या आहेत. हे सगळे विष्णू चेच लक्ष्मी, पार्वती हे सगळ्यांची नावं आपल्या मुखातनं गेली म्हणजे आपलं भाग्यच आहे एक. एवढं पुष्प मी भगवंताचरणी अर्पण करते आणि तुम्हाला नमस्कार करते.